सर, विरोधकांकडून आरोप होत होते की राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, मात्र तब्बल 75,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या आज सादर करण्यात आलेल्या आहेत. असं आहे की असा समतोल आणि असा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली बॅलन्स्ड मी माझे 35 वर्षे राजनीतीत कधी पाहिले नाही, जे आज माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादाची सरकार करत आहे. अतिशय चांगली रीतीने विकासाचे काम आणि लोकांचे सामाजिक न्याय देण्यासाठी जे काही प्रयत्न असेल ते पूर्ण करून कसा मार्ग पुढे जायचा हा आपण बघत आहे. महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा वाहिली आहे आणि महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये अजून पुढे जाणार आहे असा आजचे पुरवणी मागाचे मधून स्पष्ट झाला आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार असा आरोप वारंवार विरोधक करत होते, मात्र 2,000 कोटींहून अधिक जी मागणी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जे विरोधक लाडकी योजना बंद होईल, ते बंद होईल, ते बंद होईल, ते स्वतः बंद झाले. कुंभमेळ्यासाठी सर 3,000 कोटींची मागणी केलेली आहे. जोरदार तयारी म्हणता येईल का सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी? आता ते कुंभमेळा भारताच्या गौरवचं स्थान आहे. नाशिकमध्ये आपला आता एक वेळ आली आहे आपल्याकडे अतिशय चांगली रीतीने नियोजन करून, कारण माननीय मुख्यमंत्री साहेबने स्वतः लक्ष देऊन अतिशय चांगली रीतीने सर्व नियोजन केले. सर्व रिझल्ट सर्व कुंभमेळ्यामध्ये असे न भूतो न भविष्यात असे व्यवस्था होईल. पूरग्रस्तांसाठी कुठेतरी निधीची चणचण असं विरोधक बनत होते. 15,000 कोटी रुपये या पुरवणी मागण्यांमध्ये दिसून येत आहेत. आता ते आपले स्वतःचे अनइन्फॉर्म्ड पॉलिटिक्सचे पूरमध्ये वाहून गेले. सर, आता मुख्यमंत्र्यांच्या सांगितलं की मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. 600 कोटी रुपये तुमच्या विभागाकडून मागणी करण्यात आलेली आहे. काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील का महाराष्ट्रामध्ये? नाही, आपण सर्वात मोठी ते मुख्यमंत्री स्वरोजगार योजना अशी एक मोठी योजना सुरू केली आहे. त्यामध्ये 5 लाख युवक युवतांना प्रथम वर्ष आपण मदत करणार आहे. रोजगारचे वेगळे रोजगारचे सर्व प्रयत्न सुरू आहे, पण त्याबरोबर स्वरोजगार हा काळाची गरज आहे. त्यासाठी आपण या बजेटमध्ये स्पेशल डिमांड केली आहे.